सुरुवात हे डायलॉग्स निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होत असल्यामुळे पहिला प्रश्न मी तुम्हाला मतदाराला घेऊन विचारते. असे की वेगवेगळे पक्ष वेगवेगळे वाद आपण ऐकतोय, वेगवेगळे आरोप ऐकतोय. कोणी म्हणतंय की मुंबईचा महापौर हा खान होणार, कोणी म्हणतंय की मुंबईचा महापौर हा गुजराती माणूस होणार, कोणी उत्तर भारतीय म्हणत असेल. मराठी मतदाराचा टक्का इतका घसरलाय का की तो इतका इररेलेव्हंट झालाय आजच्या राजकारणात? मराठी मतदाराचा टक्का हा अधिकृतरित्या मुंबईमध्ये साधारणतः 35% मतदार हा मराठी भाषिक आहे आणि त्यामुळे अजिबात इररिलेव्हंट कुणीही झालेलं नाही आहे. मराठी माणूस हा रिलेव्हंट आहेच आणि किंबहुना मराठी माणसाला गेल्या 11 वर्षामध्ये जास्त रिलेव्हंट हे मुंबई शहरामध्ये करण्यात आलेलं आहे. आधी फक्त मराठी माणसाबद्दलच्या गप्पा व्हायच्या आणि या गप्पा आपण मुंबई महानगरपालिकेच्या 6 महिन्याआधी ऐकायचो. म्हणजे डायलॉग सगळे फिक्स आहेत ते. मुंबईला महाराष्ट्रापासून तोडणार आणि मराठी माणूस बाहेर फेकला जाणार वगैरे सगळं स्टिरिओटाईप ठीक आहे, परंतु खऱ्या अर्थानं क्वांटिफायबल अशा प्रकारचं जर काम असेल तर मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा हा 2024 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी प्राप्त करून दिला. पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, ज्या वेळेला 2015-16 मध्ये मेट्रोचं काम सुरू होत होतं त्यावेळेला गिरगावामध्ये मराठी माणसाच्या काही इमारती त्या दक्षिण मुंबईतल्या अफेक्ट होत होत्या आणि त्यांना तिकडनं ती इमारत पाडणार, मग इतरत्र त्यांना हलवणार. पहिला जो महत्वपूर्ण क्रांतिकारक अशा प्रकारचा निर्णय झाला की त्या अफेक्टेड बिल्डिंग्सच्या दक्षिण मुंबईतल्या मराठी माणसाला त्याच दक्षिण मुंबईमध्ये 500 फुटाचं घर त्यावेळेला आणि आज मुख्यमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलं. तिसरा आणि सगळ्यात मोठा मराठी माणसाच्या जीवनामध्ये आमूलाग्न बदल आणणारा निर्णय म्हणजे 102 वर्षापासून जी बीडीडी चाळ ह्या मुंबई शहरामध्ये आहे, 160 फुटाच्या त्या घरामध्ये जो मराठी माणूस राहतो त्याला 560 फुटाचं घर देण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते देवेंद्र फडणवीसांच्या सरकारने केलं. गेल्या 11 वर्षामध्ये तुम्ही बघा, स्टँडअप इंडिया, स्टार्टअप इंडिया, आता भारत हा स्टार्टअप कॅपिटल होतोय, महाराष्ट्र त्याच्यामध्ये नंबर 1 आहे, मुंबईत सर्वात जास्त स्टार्टअप्स आहेत. खऱ्या अर्थानं तरुणांना पोषक अशा प्रकारचं वातावरण हे मोदींच्या सरकारमध्ये गेल्या 10 वर्षामध्ये आणि त्यामध्ये मराठी तरुणांनी त्याचा खूप फायदा जो आहे म्हणजे मॅक्सिमम नंबर ऑफ स्टार्टअप्स इन दी एंटायर कंट्री हे मुंबईत रजिस्टर झालेले स्टार्टअप्स आहे. त्यामुळे मुंबईतल्या मराठी तरुणांनी, मी तुम्हाला उदाहरण देतो, तो एक मराठी तरुण होता, स्वतःच्या बिल्डिंगच्या टेरेसवरती तो विमान बनवत होता. ते मोदीजींना कळलं, त्यांनी ट्विट केलं, मग देवेंद्रजींनी त्याचं कॉग्निझन्स घेतलं आणि मेड इन महाराष्ट्राच्या मार्फत त्याला मदत करण्याचं काम महाराष्ट्राच्या सरकारने केलं. त्यामुळे आम्हाला मराठी तरुणांना उद्योजक करायचंय, मराठी तरुणांना एंटरप्रेन्योर करायचंय आणि तुम्हाला मराठी तरुणांना फक्त स्वतःच्या राजकारणासाठी त्याचा वापर करायचा आहे. अशा कुठल्या 5 गोष्टी आहेत ज्या BMC मध्ये झाल्या, ज्या व्हायला नको होत्या आणि ज्या व्हायला हव्या होत्या? अशा कुठल्या 5 गोष्टी आहेत पण ज्या झाल्या नाहीत? नाही, अशा 5 सांगता येणार नाहीत, कारण अशा अनेक गोष्टी आहेत ज्या व्हायला पाहिजे होत्या आणि ज्या झाल्या नाही आणि जे नाही व्हायला पाहिजे होतं ते झालं. अशाही अनेक गोष्टी आहेत. त्यामुळे मराठी माणसाच्या गप्पा करणाऱ्यांच्या कारकिर्दीमध्ये मराठी शाळांची पटसंख्या ही 70% पेक्षा जास्त खाली झाली. त्यामुळे मराठी माणसाचा कैवार ज्यांनी घेतला आहे ते जेव्हा राज्य करत होते मुंबई महानगरपालिकेवर तेव्हा मुंबई महानगरपालिकेच्या शाळांच्या, मराठी शाळांची पटसंख्याच कमी झाली ना. आणि त्यामुळे मराठी शाळा असतील, महानगरपालिकेच्या शाळा असतील, महानगरपालिकेची इस्पितळं असतील, ओपन स्पेसेस असतील, अशा अनेक विषयांवरती मी तुम्हाला अजून एक उदाहरण सांगतो की मुंबई शहर रोज 10,000 मेट्रिक टन कचरा जनरेट करतो. आज ते 7,500 मेट्रिक टन वरती आलंय, कारण अनेक सोसायटी आणि बल्क जनरेटर्स आपला कचरा स्वतःच आपल्या प्रिव्हायसेसमध्ये ट्रीट करतात. परंतु अद्याप अजूनपर्यंत मुंबई शहरामध्ये वेस्ट टू इलेक्ट्रिसिटी प्लांट नाही लागला. युरोपमध्ये अशी शहरं आहेत जी कचरा इम्पोर्ट करतात, कारण त्यांच्याकडे तितका कचरा निर्माण होत नाही. ते कचरा इम्पोर्ट करतात, त्याच्यातनं वीज निर्माण करतात आणि आपण रोज 10,000 मेट्रिक टन कचरा जनरेट करतो आणि आपल्याला हेच कळत नाही
की या कचऱ्याचं करायचं काय. त्यामुळे दिस इज लॅक ऑफ विजन. दुसरं, मुंबई शहरामध्ये पार्किंगची समस्या आहे. त्यामुळे या पार्किंगच्या समस्येवर ज्या वेळेला मुंबई शहरामध्ये वाढ होत होती त्यावेळेला विचार करायला पाहिजे होता की मुंबईमध्ये वाहनतळं जी आहेत ती वाढवली गेली पाहिजेत. फेरीवाल्यांची समस्या आहे. आज फेरीवाल्यांच्या समस्येवरती हॉकिंग झोन्स तयार केले गेले पाहिजेत. एलिजिबल हॉकरला हॉकिंग झोन्समध्ये शिफ्ट केलं गेलं पाहिजे. बाकीचे सर्व पदपात आणि बाकीचे सर्व एरियाज हे नॉन हॉकिंग झोन्स केले गेले पाहिजेत. काय निर्णय केला? काहीच निर्णय नाही केला. असं आहे की रोड्स डिफाईन द कॅरेक्टर ऑफ एनी सिटी. तुम्ही एका शहरामध्ये जेव्हा ट्रेननी किंवा विमानाने जेव्हा येता आणि गाडीमध्ये बसता, टॅक्सीत बसता, रिक्षात बसता आणि तुम्हाला जिथे जायचं आहे तिथे जाता, तेव्हा त्या शहराचा रस्ता कसा आहे याच्यावरनं तुम्ही तुमच्या मनामध्ये त्या शहराबद्दलची एक प्रतिमा तयार करत असता. आणि मुंबई शहरातले रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते. त्यामुळे 21,000 कोटी हे 10 वर्षामध्ये मुंबई शहरांच्या रस्त्यावरती खर्च करूनही मुंबई शहराचे रस्ते हे इनफेमस आहेत. आणि चर्चा आहे मुंबई शहरांच्या रस्त्याची. ते आता गेल्या 2-3 वर्षामध्ये आपण बदलण्याचं काम केलं. सीसीचे रस्ते होत आहेत, विथ युटिलिटी कॉरिडॉर होत आहेत. 3 वर्षापूर्वी जेव्हा सीसी रोडचं टेंडर काढलं त्यावेळेला युटिलिटी कॉरिडॉर सहित मुंबई शहराचे रस्ते आणि मुंबई शहराचा पहिला रस्ता विथ युटिलिटी कॉरिडॉर हा माझ्या मतदारसंघातला आहे. आणि त्यामुळे हे विजन कुठे होतं? हे विजन नव्हतं ना. कारण विजन हे फक्त दर आठवड्याच्या स्टँडिंग कमिटीच्या हिशोबावरती किंवा हिशोबापुरतंच ते विजन होतं. मुंबईच्या विकासाचं कुठलं विजन नव्हतं. किंवा खऱ्या अर्थानं मराठी माणसाच्या आयुष्यामध्ये, मुंबईकराच्या आयुष्यामध्ये आमूलाग्न अशा प्रकारचे बदल घडवून आणायचे हे विजन नव्हतं. असं आहे, तुम्ही आम्हाला सांगता ना मराठी शाळांबद्दल, तुमच्या मुलांना तुम्ही बॉम्बे स्कॉटिशमध्ये टाकलं किंवा तुमची मुलं शाळेमध्ये फ्रेंच आणि जर्मन शिकली आणि तुम्ही हिंदीला विरोध करता. त्यामुळे हे दुटप्पीपणा जो आहे, हा ढोंगीपणा जो आहे ना, याच्यामुळे मुंबई महानगरपालिकेला एक विजनलेस, इनट्रान्सपरंट, नॉन ट्रान्सपरंट, करप्ट अशा प्रकारचं ऍडमिनिस्ट्रेशन मिळालं. आता ते बदलण्याचं काम सुरू झालेलं आहे. अभी आगे आगे देखो होता है क्या. तुम्ही एक तुमच्या पहिल्या भाषणापासून एक गोष्ट पुन्हा पुन्हा सांगताय, अधोरेखित करून सांगताय, ती म्हणजे मुंबईचा महापौर कुणीतरी खान होईल. याच्या मागे तुमचं रॅशनल काय आहे? आपण पाहिलं की लोकसभेच्या निवडणुकीमध्ये दक्षिण मध्य मुंबईमध्ये एका उमेदवाराच्या प्रचारामध्ये पाकिस्तानचे झेंडे फडकले होते. उत्तर पश्चिम मुंबईमध्ये एका उमेदवाराचा प्रचार तर बॉम्बस्फोटचा आरोपी, जो नॉट अॅक्युज्ड, कन्व्हिक्टेड, अशा माणसांनी त्या उमेदवाराचा प्रचार केला होता. त्यामुळे स्वतःच्या राजकारणाकरता अशा प्रकारच्या इस्लामिक रॅडिकल फंडामेंटलिस्ट एलिमेंट्सला कुठेतरी ताकद देत असताना आपल्याला जेव्हा शहरामध्ये काही लोक आपल्याला दिसतात आणि त्यावेळेला हे लक्षात येतं की मुंबई इज ऑन द वर्ज ऑफ डेंजर. आणि त्यामुळे मुंबई शहराची सुरक्षितता ही अबाधित राहिली पाहिजे. आणि जगातल्या दुसऱ्या शहरांमध्ये झालेल्या महापौरांची आडनावं बघा, आणि आता तिथे त्याच्यावरनं अप्रोर होतोय. पण आता तो अप्रोर जो आहे तो करून काय उपयोग? कारण ऑलरेडी जे घडायचं आहे ते घडून झालेलं आहे. हे मुंबईत घडू नये म्हणून आपण सतर्क राहावं, सजग राहावं, हे त्याच्या मागची भूमिका आहे. जनरली प्रश्नांना उत्तर द्यायची सवय, प्रश्न विचारायची नाही. सांगीतिकच विषय आहे. अशा बऱ्याच वास्तू आहेत, ओपन थिएटर्स आहेत जी बंद पडलेली आहेत, ज्यांना एकेकाळी एक छान झळाळी होती ती आता नाहीशी झालेली आहे. किंवा मी म्हणेन की मरीन ड्राईव्ह आहे, बँड्राचे काही एरियाज आहेत, किंवा जिथे शक्य आहे, जिथे आपल्या रोजच्या ट्रॅफिक आणि ह्या सगळ्या रूल्सना सांभाळून आपण संगीत, नाट्य, नृत्य किंवा सगळ्याच कला जर मुंबईमध्ये, मुंबईचा हा चेहरा दिसला, कारण मुंबई जर आपण म्हणतो ग्लोबल आहे, तर मग मुंबईचा हा सांस्कृतिक वारसा आपण ग्लोबली का सादर करत नाही आहोत, हा माझा प्रश्न आहे. तुमच्या प्रश्नाला मी सरिताजींनी पहिलं एक वाक्य बोललो होतं त्याशी जोडतो की आपण म्हणालात की अशा कुठल्या 5 गोष्टी आहेत ज्या मुंबईमध्ये व्हायला पाहिजे होत्या आणि ज्या झाल्या नाहीत. ही त्यातली एक गोष्ट आहे.
आणि आपण जसं जसं प्रश्न विचारत होतात तसं तसं माझ्या मनामध्ये 2 गोष्टी आल्या. मुंबई एक आंतरराष्ट्रीय दर्जाचं शहर आहे आपण म्हणतो, पण ते खऱ्या अर्थानं आंतरराष्ट्रीय दर्जाचं शहर व्हावं याच्याकरता काय करतो. आणि म्हणून मला असं वाटतं की येणाऱ्या काळामध्ये जसं मुंबई महानगरपालिकेचं मेंटेनन्स डिपार्टमेंट आहे, जसं मुंबई महानगरपालिकेचं सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट डिपार्टमेंट आहे, घनकचरा व्यवस्थापन, जसं मुंबई महानगरपालिकेचं गार्डन डिपार्टमेंट आहे, SWD डिपार्टमेंट आहे, स्टॉर्म वॉटर ड्रेन डिपार्टमेंट आहे, आणि अशा प्रकारची विविध डिपार्टमेंट, रस्ता डिपार्टमेंट आहे, रोड्स डिपार्टमेंट, ट्रॅफिक डिपार्टमेंट आहे, तसं मुंबई महानगरपालिकेचं आर्ट अँड कल्चर अशा प्रकारचं एक डिपार्टमेंट येणाऱ्या काळामध्ये मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये असलं पाहिजे. आता ज्या युटिलिटीज आहेत मग त्याच्यामध्ये अग्निशमन दल असेल किंवा विजेचा पुरवठा असेल, वीज निर्मिती नाही, किंवा इतर अनेक गोष्टी ज्या युटिलिटीजच्या आहेत त्याची एक सिंगल अथॉरिटी आणि ते का म्हणतात सिंगल अथॉरिटी, आणि त्यामुळे कसं होतं सुसूत्रता राहते. आणि अशी काही कन्सेप्ट नसेल तर पुढे आणता येईल का अशी माझी नम्र सूचना. नाही, आता विजेचा पुरवठा तर मुंबई शहरामध्ये 3 वेगवेगळ्या एजन्सीज करतात. आता ते सेटअप काही चेंज करणं आता काही पॉसिबल नाही आहे, परंतु सुसूत्रता आणण्याकरता जर इंटेंट चांगला असेल, हे बघा मेन तुम्ही विचारलेल्या सगळ्या प्रश्नांचं उत्तर एकच आहे की इंटेंट. भारताच्या अनेक कानाकोपऱ्यातनं अनेक खाद्यपदार्थ आपल्याकडे आलेले आहेत, पण मुंबईमध्ये असलेले इराणी कॅफे, खानावळी आणि खास करून फूड हॉल्स असायचे, या सगळ्यांचा गेल्या काही वर्षांमध्ये एक वाईट सॉर्ट ऑफ प्रोसेस झालेला आहे की ते बंद तरी पडत आहेत किंवा बकाल झालेले आहेत. त्यांच्या संवर्धनासाठी काही होत नाही. मुंबईला स्ट्रीट फूड किंवा अन्य आपण जसं म्हणालात त्याला एक फॉर्मल सेटअप नाही मिळाला, आणि फॉर्मल सेटअप न मिळाल्यामुळे ह्याच्यामध्ये घुसखोरी झाली. इराणी कॅफेज असतील, आता त्या इराणी कॅफेच्या बाहेर समजा 4 लोकांनी चहाचे स्टॉल टाकले बांगलादेशींनी किंवा रोहिंग्यांनी, तर मग ऑटोमॅटिकली त्याच्या मागे जर असलेलं दुकान आहे ते अफेक्ट होणारच आहे, ते होणारच आहे ना. कारण आणि त्याच्यामुळे हे अशा प्रकारे याला फॉर्मल सेट म्हणजे कसं आहे, फेरीवाले जे आहेत, जे एलिजिबल फेरीवाले आहेत, ज्यांची पात्रता आहे 2014च्या आधीची, जो काही त्यांचा निश्चित केलेला जो आकडा असेल, त्यांना फेरीवाला क्षेत्र आरक्षित करून दिले पाहिजे. त्याच्यामध्ये त्यांना शिफ्ट केलं पाहिजे एलिजिबल लोकांना, हॉकिंग झोन्स डिझाईन करून, आणि ऑल अदर एरियाज अदर दॅन हॉकिंग झोन्स कॅन बी मेड नॉन हॉकिंग झोन्स, आणि त्या हॉकिंग झोनमध्ये डेझिग्नेटेड स्ट्रीट फूडसाठी जागा सुद्धा आपण त्या ठिकाणी या करू शकतो. स्ट्रीट की बाबा ही गल्ली ही फक्त स्ट्रीट फूडसाठी आहे, असं नाही की तुम्ही मुंबई शहरातला प्रत्येक रस्त्यावरती अशा प्रकारचे हे करायचं. त्याला कुठेतरी एक सेटअप पाहिजे, त्याला एक लीगल सिस्टम पाहिजे, त्याला एक ऑर्गनाइज सेटअप पाहिजे. साऊथ बॉम्बेमध्ये 1, 2, 3, 4 मेडिकल कॉलेज आहे आणि 2 डेंटल कॉलेज आहेत. नायर KM, JJ आणि GT हॉस्पिटल हे 4 मेडिकल कॉलेज आहे, आणि 2 नायर कॉलेज आणि गव्हर्नमेंट डेंटल कॉलेज हे 6 मेडिकल कॉलेज आहे, आणि ज्याची लोकसंख्या 40 लाखच फक्त आहे. आणि इकडे उपनगरीमध्ये 1,20,00,000 लोक असताना फक्त 1 मेडिकल कॉलेज सायनला आहे, आणि 5 वर्षापूर्वी कुपर झालं आपलं. 2च मेडिकल कॉलेज आहे. म्हणजे ही खूप विसंगती नाही का? माझं हेच विजन आहे की जशा प्रकारची ट्रीटमेंट आपल्याला कुठल्याही प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये मिळते, जशा प्रकारचं इन्फ्रास्ट्रक्चर आपल्याला कुठल्याही प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये मिळतं, तशाच प्रकारची ट्रीटमेंट आणि इन्फ्रास्ट्रक्चर हे महानगरपालिकेच्या इस्पितळांमध्ये सुद्धा मिळालं पाहिजे. हे आमचं विजन आहे. ते होऊ शकतं का? ते डेफिनेटली होऊ शकतं. भविष्यामध्ये मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य खात्याचं उद्देश डायबिटीस फ्री मुंबई शहराला करणं हे सुद्धा असेल. लोकसंख्या ज्याप्रमाणे वाढत आहे तेव्हा त्या राजकारण्यांनी त्याप्रमाणे इन्फ्रास्ट्रक्चर हॉस्पिटल बांधायला पाहिजे, हा माझा उद्देश होता. इन्फ्रास्ट्रक्चर नाहीये बरोबर. इन्फ्रास्ट्रक्चर MRI मशीन उदाहरणार्थ हे सुद्धा एक हॉस्पिटलमध्ये लागणारं इन्फ्रास्ट्रक्चर आहे. अरे त्या MRI मशीनचं टेंडर नाही काढू शकत, 3 वेळा रिकॉल करतात. 3 वेळा रिकॉल करतात. असं आहे का?
कारण मग त्यांना पाहिजे तो कॉन्ट्रॅक्टर पाहिजे, मग तो आला नाही तर परत रिकॉल करायचं. सिंपल आहे ना. त्यांना काय सांगितलं? त्यांना सांगितलं पंतप्रधानांनी जेम पोर्टल तयार केली आहे. जेम, त्या जेम पोर्टलवरती देशातले नाही जगातले सगळे वेंडर उपलब्ध आहेत. तुम्ही टाका ना जेम पोर्टलवरती तुमची रिक्वायरमेंट, आणि जेम पोर्टलवरनं येईल. कोण फिलिप्स येईल, सिमेन्स येईल, अजून कोण यायचा तो येईल. मुंबईत काही तलाव आहेत जी बेस्ट आपली जी आहे बेस्टच्या मालकीच्या जागेत आहेत, काही बंद पडलेल्या कारखान्यांमध्ये आहेत, वेगवेगळ्या संस्थांकडे ही तलाव आहे जी बंद पडलेल्या अवस्थेत आहेत, बकाल अवस्थेत आहेत. तर ती पुन्हा आपण रिज्युनेट करून त्यांना पुनर्जीवन करून त्यातला गाळ काढून त्या आधारे आपण मुंबईचं पाणी व्यवस्थापन थोड्या काही अर्थाने काही होईना तर आपण करू शकतो का? मुंबईच्या समुद्राचा रंग हा काळा झालाय आता, कारण हे सगळं वाहून डायरेक्ट समुद्रामध्ये गेलं. तो काळाचा आपल्याला परत निळा करायचा आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये हे जे एसटीपी प्लांट्स आहेत ना, ते एसटीपी प्लांट येणाऱ्या काळामध्ये आपलं मरीन एन्व्हायरमेंट जे आहे ते प्रोटेक्ट करण्याकरता, त्याचं संरक्षण करण्याकरता आपल्याला मोठ्या प्रमाणावरती मदत करतील. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.